नमस्कार मंडळी. तुम्ही कधी विचार केला आहे का की अनेक संत, महात्मे आणि लाखो भक्त रोज श्रीरामाचे नाव 108 वेळा का घेतात? खरंच श्रीरामाचे नाव 108 वेळा घेतल्याने काही विशेष घडते का, की ही फक्त एक धार्मिक परंपरा आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण श्रद्धेनुसार श्रीरामाच्या नामस्मरणाचे महत्त्व, 108 या संख्येचे कारण आणि नियमित रामनामाचा जप केल्याने अनेक भक्तांना कोणते अनुभव येतात हे जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, भगवान श्रीराम हे सत्य, धर्म, संयम आणि आदर्श जीवनाचे प्रतीक मानले जातात. म्हणूनच त्यांच्या नावाचे स्मरण करणे म्हणजे फक्त एक शब्द उच्चारणे नाही, तर त्या आदर्शांची आठवण ठेवणे होय. आता प्रश्न येतो तो म्हणजे 108 वेळाच का? तर आपल्या हिंदू धर्मात 108 या संख्येला पवित्र मानले जाते. जपमाळेतही 108 मणी असतात. म्हणून अनेक भक्त 108 वेळा देवाचे नाव घेतात. मात्र देवाला संख्या महत्त्वाची नसून भक्ती आणि श्रद्धा महत्त्वाची मानली जाते. अनेक भक्तांचा असा अनुभव आहे की जेव्हा ते मनापासून श्रीराम या नावाचा जप करतात, तेव्हा त्यांच्या मनातील अस्वस्थता कमी होण्यास मदत होते. तणावाच्या क्षणी मनाला शांतता मिळाल्याचा अनुभव अनेकजण सांगतात. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो, पण श्रद्धेने केलेले नामस्मरण अनेकांसाठी मानसिक आधार ठरते. रामायणातही भगवान श्रीरामांनी प्रत्येक संकटात संयम आणि धर्माचा मार्ग सोडला नाही. म्हणूनच रामनामाचा जप करताना अनेक भक्त स्वतःलाही जीवनात धैर्य, संयम आणि योग्य निर्णय घेण्याची प्रेरणा मिळावी अशी प्रार्थना करतात. काही लोक विचारतात, रामनामाचा जप कसा करावा? याचे उत्तर खूप साधे आणि सोपे आहे. सकाळी किंवा संध्याकाळी शांत ठिकाणी बसा, मोबाईल बाजूला ठेवा, डोळे बंद करा आणि मनापासून श्रीराम जय राम जय जय राम किंवा फक्त जय श्रीराम या नावाचा जप करा. घाई करू नका. जप करताना मन देवावर केंद्रित ठेवण्याचा प्रयत्न करा. एक गोष्ट मात्र नेहमी लक्षात ठेवा, रामनामाचा जप हा कोणताही जादूचा उपाय नाही की एका दिवसात सर्व समस्या दूर होतील. पण श्रद्धेनुसार नियमित नामस्मरणामुळे मन शांत राहण्यास, सकारात्मक विचार वाढण्यास आणि कठीण प्रसंगांना धैर्याने समोर जाण्यास मदत होऊ शकते. मित्रांनो, जर तुम्ही आजपर्यंत श्रीरामाचे नाव नियमित घेत नसाल, तर आजपासून फक्त 7 दिवस हा छोटासा प्रयत्न करून पहा. दररोज काही मिनिटे श्रद्धेने रामनामाचा जप करा आणि स्वतःच्या मनात काही सकारात्मक बदल जाणवतो का ते अनुभव करून पहा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला एक लाईक करा आणि अशीच धार्मिक आणि उपयुक्त माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता कमेंटमध्ये प्रेमाने एकदा नक्की लिहा, जय श्रीराम. धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन आणि अशाच उपयुक्त व्हिडिओमध्ये. जय श्रीराम.